सावनेर येथील कामाक्षी सेलिब्रेशन हॉल येथे नवीन उद्योग उभारणीचे निशुल्क मार्गदर्शन शिबिर संपन्न। सावनेर शहरातील कामाक्षी सेलिब्रेशन हॉल येथे दिनांक 26 जुलै 2024 ला दुपारी 2 वाजता सावनेर येथील आम आदमी पार्टीचे शेतकरी योद्धा व कामाक्षी युनिट फाउंडेशन यांच्या सहयोगाने जिल्हा उद्योग केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली लघु उद्योग व त्यातून निर्माण होणारा रोजगार याच्याबद्दल मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले होते। या शिबिरामध्ये शेकडो महिला तथा युवक यांनी हजेरी लावली। या शिबिरामध्ये सध्या ज्या प्रमाणामध्ये महागाई वाढ झालेली आहे आणि नोकरीचा अभाव असेल तसेच चालू उद्योगांमध्ये येणारे चॅलेंजेस आणि प्रत्येकाच्या घरची आर्थिक स्थिती जी खालावलेली आहे याच्यावर चर्चा करण्यात आली। प्रत्येकाची आर्थिक स्थिती लघु उद्योगाच्या माध्यमातून कशी संतुलित करता येईल याच्यासाठी आम आदमी पार्टीचे शेतकरी योद्धा व कामाक्षी युनिटी फाउंडेशन यांच्या अनुषंगाने हे विशेष मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आले होते। या शिबिरामध्ये जिल्हा उद्योग केंद्राच्या वैशाली पाबळे मॅडम तसेच कृषी विभागातून श्री श्यामजी डांगे सर यांनी जिल्हा लेवलवरती ज्या काही योजना महाराष्ट्र शासनाच्या आहेत या योजनांबद्दल सगळ्यांना माहिती दिली। महाराष्ट्र शासनाच्या एवढ्या सुंदर योजना असताना सुद्धा आम जनतेने या सगळ्या योजनेचा कसा उपभोग करावा आणि शासनाकडून किती प्रमाणात मदत केल्या जाईल तसेच असे कोणते लघु उद्योग आपण आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे चालू करू शकतो यावरती विशेष मार्गदर्शन सौ वैशाली पाबळे मॅडम व श्याम डांगे सर यांच्याकडून करण्यात आले। प्रधानमंत्री कृषी योजनेमार्फत श्री योगराज वाघमारे सर यांनीही समुदायास कृषी प्रोडक्ट्स आणि आपण डेली लाईफ मध्ये जे खाद्यपदार्थ खातो त्या पदार्थांच्या स्कीम्स बद्दल आणि गव्हर्नमेंट कडून मिळणाऱ्या सबसिडी बद्दल मार्गदर्शन केले। खूप सुंदर अशा स्कीम्स त्यांनी समजावून सांगितल्या। त्या आपल्या भागातील जनतेने व्यवस्थित समजावून जर उद्योगाला सुरुवात केली तर नक्की सावनेर क्षेत्रामध्ये लघु उद्योगाचा सागर तयार व्हायला वेळ लागणार नाही असेही त्यांनी सांगितले। या कार्यक्रमाचे आयोजन श्री पंकज घाटोळे यांनी मार्गदर्शन करताना हे सांगितले की आज जिकडे तिकडे महागाई वाढलेली आहे आणि घरातील एकाचा किंवा दोघांचा पगार हा अपुरा पडत आहे। घर चालवण्यासाठी म्हणून मोठा उद्योग तर चालेल परंतु प्रत्येकाने लघु उद्योगाकडे लक्ष द्यावे आणि लघु उद्योगातून होणारे इन्कम सेकंड इन्कम म्हणून कन्सिडर करावे आणि आपला बिझनेस जोमाने चालेल याच्याकडे लक्ष द्यावे जेणेकरून हा बिझनेस जर चांगला चालत राहिला तर आपण नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर करता येईल। त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणून हे शिबिर त्यांच्या कामाक्षी सेलिब्रेशन येथे आयोजित करण्यात आले होते। तसेच कामाक्षी सेलिब्रेशन तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यालयास भेट द्यावी असे जमलेल्या समुदायास सांगण्यात आले। कार्यक्रमानंतर जमलेल्या समुदायास विचारपूस केली असता महिलांनी तसेच युवांनी या शिबिराबद्दल आम आदमी पार्टीचे शेतकरी योद्धा तसेच कामाक्षी फाउंडेशनचे खूप आभार मानले। अशा प्रकारचे कार्यक्रम रेग्युलर बेसिसवरती जर करण्यात आले तर नक्की आपण लघु उद्योगांमध्ये चांगली प्रगती करू असे उपस्थित लोकांचे मत पडले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उद्योग केंद्राचे अधीक्षक सौ वैशाली पाबळे मॅडम, प्रमुख मार्गदर्शन म्हणून खादी ग्रामोद्योगाचे श्यामजी डांगे साहेब येते, मुख्य अतिथी श्री योगराज वाघमारे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तर श्री नरेंद्रजी सूर्यवंशी ब्लॉक मॅनेजर बीडीओ कार्यालय सावनेर हे प्रामुख्याने उपस्थित होते। प्रमुख मार्गदर्शन म्हणून श्री संजयजी टेंभेकर यांनी मार्गदर्शन केले तर कामाक्षी युनिटी फाउंडेशनचे डायरेक्टर श्री पंकज घाटोळे यांनी प्रस्तावना ठेवली व संजयजी राऊत यांनी कार्यक्रमाचे आभार मानले। कार्यक्रमाला गजूभाऊ चौधरी, जामवांची वारकरी, प्रकाशजी ढोबळे, अतुलजी निकोसे, अन्सार शेख, तिखे साहेब, छत्रपती लांबट, कालिदासजी बुधलिया, नानाभाऊ बांगडकर, दिनेश मचले, अनामिका धिमोले, रुही शेख, वैशाली जवंजाळ आणि मोठ्या संख्येने आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते तसेच कामाक्षी युनिट फाउंडेशनचे सर्व टीम प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आम आदमी पार्टीचे शेतकरी योद्धा व कामाक्षी युनिटी फाउंडेशनच्या सर्व टीमने प्रयत्न केले। सिटी इंडिया न्यूजसाठी सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर। काल कामाक्षी सेलिब्रेशनला आम्ही एक जिल्हा उद्योग केंद्र नागपूर यांच्या अनुषंगाने आम आदमी पार्टीचे शेतकरी योद्धा करत आले। काल दिनांक 26 जुलै 2024 ला आम आदमी पार्टीचे शेतकरी योद्धा आणि कामाक्षी युनिटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने कामाक्षी सेलिब्रेशन सावनेर येथे जिल्हा उद्योग केंद्र नागपूर यांच्या वतीने एक लघु उद्योग कसा सुरू करायचा याच्याबद्दल एक शिबिर ठेवलं होतं आणि या शिबिरामध्ये बचत गटाच्या महिला तसेच भरपूर प्रमाणात युवकांनी भाग घेतला। या शिबिरामध्ये भरपूर लोकांना लघु उद्योग आपल्या घरी कसा चालू करायचा याच्याबद्दल जिल्हा उद्योग केंद्राच्या श्री सौ वैशाली पाबळे मॅडम आणि श्री श्यामरावजी डांगे सर यांनी मार्गदर्शन केले। तसेच योगेंद्रजी वाघमारे सर हे कृषी विभागाचे त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केले। कृषी विभागामध्ये जे काही प्रॉडक्ट्स आहेत जे आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत खातो त्या प्रॉडक्ट्सची निर्मिती आपण कशा प्रकारे करू शकतो याचे सुंदर
मार्गदर्शन वाघमारे सरांकडून लाभले. तसेच या उद्योगातून आपण समोर आपला लघु उद्योग जर बिल्ड केला आणि तो जनरेशन टू जनरेशन आपण कसा ट्रान्सफर करू शकतो याच्याबद्दल पण छान मार्गदर्शन झाले. सध्याच्या काळामध्ये जे नोकरीचा अभाव पडलेला आहे किंवा बेरोजगारी वाढलेली आहे, नवयुवक हे खूप हताश झालेले आहेत. तर हताश न होता लघु उद्योगाकडे त्यांनी आपला कल वाढवावा आणि लघु उद्योग आपल्या घरी चालू करावा, हाच याचा मागचा उद्देश होता. आणि लघु उद्योगामध्ये आजकाल प्रत्येकजण उद्योजकाकडे वळत आहे. आणि उद्योग जर तुमच्या घरी राहिला तर तुम्ही फायनान्शियली पण खूप स्ट्रॉंग होऊ शकता. तुमची घरची आर्थिक परिस्थिती ही खूप चांगली होऊ शकते. तर हाच मेसेज या शिबिरामार्फत आपण सगळ्यांना दिला आणि सगळ्या युवक मंडळींनी आणि बचत गटांनी याला खूप प्रतिसाद दिला. त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.